नमस्कार, रामकृष्ण हरी. मी सौभाग्यवती, राजश्री वाणी मराठी, पुणे. शोध अस्तित्वाचा साहित्य समूह आयोजित 9 दिवस जल्लोष नवरात्रीचा या कार्यक्रमात मी सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. आजची 4थी माळ. आज देखील आपण समूहातर्फे आपले नवनवीन कवी, आपलं शब्दपुष्प मातेच्या चरणी अर्पण करणार आहेत. आज आपण 4थी माळ साजरी केली. ती आपण कुष्मांडा देवीच्या रूपात साजरी करून तिला आपलं भाव, बंध, पुष्प, सुगंध समर्पित केला. कुष्मांडा देवी हे आदिमशक्ती आहे. हिने ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे आणि ही आदिमशक्ती सूर्यमंडळी स्थान विराजमान असल्यामुळे ती सूर्याला देखील तिचं तेज देते आणि तेजोमय बनवते. अष्टभुजाधारी असून हिच्या 8ही हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शस्त्र आहेत. ही देवी संपूर्ण जगताला तेजोमय ऊर्जा देते, प्रसन्न ठेवते, निरोगी ठेवते, सगळ्यांना सुखी करते. या देवीला गुलाबाचं, जास्वंदाचं फूल खूप प्रिय आहे. नारंगी रंगावर तिची एक विशेष प्रीती आहे. अशी ही देवी सिंहावर विराजमान असून ही आदिमशक्ती संपूर्ण जगताला एक सकारात्मक ऊर्जा देते आणि लढण्याचं, जगण्याचं बळ देते. अशाच सुंदर सुंदर विचारांनी आजचं आपण पुष्प देवीच्या चरणी समर्पित करणार आहोत. तर मी सर्वप्रथम निमंत्रित करते सौ शिल्पाताई येवले यांना. बघूयात बरं ताई त्यांच्या शब्दपुष्पांनी कसलं पुष्प बांधतात. तर नमस्कार, मी सौ शिल्पा राजेश येवले. शोध अस्तित्वाचा साहित्य मंडळ आयोजित नवरात्र उत्सव या उपक्रमासाठी माझ्या स्वरचित देवीच्या ओव्या मी सादर करीत आहे. पहिली माझी ओवी ग सोलाई मातेला, ओटावत गावी निवास केला भक्त येती दर्शना. दुसरी माझी ओवी ग कोल्हापूरच्या महालक्ष्मीला, करवीर निवासिनी ख्याती तुझी करवीरा मारुनी. लावण्याची खान तू विष्णू पत्नी लक्ष्मी. तिसरी माझी ओवी ग तुळजापूरच्या भवानीला, महिषासुरा मारुनी बालाघाट वास केला. कुलस्वामिनी म्हणून ख्याती तुझी अवघ्या महाराष्ट्राला. अखंड सौभाग्य राहू दे ग माझ्या कुंकवाला. चौथी माझी ओवी ग माहूरच्या रेणुकेला, धर्म अर्थ काम मोक्ष कल्पवृक्ष रेणुका. परशुरामा दर्शन देऊनी निवास केला माहुरी. भक्तांच्या हाकेला धावतो सत्वरी. भक्तांच्या हाकेला धावतो सत्वरी. पाचवी माझी ओवी ग गडावरच्या सप्तशृंगीला, नथ शोभे नाकाला तांबल शोभे वदनाला. आदिशक्ती महामाया स्वयंभू तुझी मूर्ती ग. माझ्या ओव्या वाहते मी तुझ्या चरणावरती. आशीर्वाद असू दे अंबा आम्हावरती. आशीर्वाद असू दे अंबा आम्हावरती. अतिशय सुंदर पारंपरिक प्रकार म्हणजे आपल्या ओव्या. ओव्या म्हटल्या की आपल्याला जनाबाईची आठवण येते. तिने माऊलीं करता, तिच्या पंढरी राया करता गायलेल्या ओव्या आजही कानामध्ये गुंगुनत असतात. सकाळी सकाळी तेच धान्य घेऊन आपल्या आजी जसं काही दळण दळत आहेत आणि ओव्या म्हणत आहेत. इतकी छान अनुभूती या ओव्या ऐकल्या की येते.
तितकीच सुंदर अनुभूती शिल्पाताई तुझ्या ओव्यांनी आली. 3.5 शक्तिपीठांना तू तुझ्या ओव्या समर्पित केल्या, तुझा भाव समर्पित केला आणि प्रत्येक देवीकडे एक छान प्रकारचं निर्मळ मनाने मागणं मागितलं आणि जगाला सुखी कर अशी प्रार्थना केली. खूप छान ओव्या, सादरीकरण अतिशय उत्तम, आवाज, शब्दांची गुंफण अप्रतिम. खूप खूप अभिनंदन ताई. अशा सुंदर अशा ओव्यानंतर आता आपण ओव्यात सौ आशाताई नष्टे. बघूया बरं ताई आता कोणतं नवीन गाणं घेऊन येत आहेत ते. माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया तू विश्वाची रचिली माया तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ खंडित दुरितलयाला नेई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तू मला विनाशी कीर्ती तू अवघ्या आशाची पूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर पूर्णत्वाते नेई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई तूच दिलेली मंजुळ वाणी डोळ्यामधले निर्मळ पाणी तूच दिलेली मंजुळ वाणी डोळ्यामधले निर्मळ पाणी तुझ्या पूजना माझ्या पदरी याविन दुसरे नाही सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझी आई सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई मानून घे आई. नमस्कार, मी सौ आशा नष्टे, पुणे. माय भवानी तुझे लेकरू कुशी तुझी आई सेवा मानून घे आई. किती छान शब्द नुसते ऐकले तरी मन प्रसन्न होतं. आणि ताई तुम्ही ज्या प्रकारे रचना सादर केली मन गैरवरून आलं. तिकडंच आईने जर कधी आपल्या लेकराला असंच कुशीत सामावून घेतलं तर तिचं दुःख किती अलगदपणे विरून जातं आणि आनंद आयुष्याचा काय असतो हा क्षणार्धात कळतो. इतकं सुंदर तुम्ही गायलात ताई हे गाणं. अतिशय सुंदर भजन आहे, भावगीत आहे की आपले सगळे भाव आपण देवीच्या चरणी अर्पण केलं आणि आपल्या पदराची झोळी देखील आईला सांगितली की ही माझी पदराची झोळीच्या समर्पित अर्पण करते कारण की ह्या झोळीत माझा फक्त निरपेक्ष भाव आणि भक्ती आहे. अप्रतिम सादरीकरण ताई. आवाज, ठेका, बहारदार, खूप छान. यानंतर आपण आता बघूयात बरं भाग्यवती वैशालीताई पाखले त्यांची कोणती नवीन रचना घेऊन येत आहेत बरं. नमस्कार. शोध अस्तित्वाचा साहित्य मंडळ आयोजित नवरात्र उत्सवात मी सौ वैशाली राजेंद्र पाखले स्वलिखित अष्टाक्षरी काव्य सादर करते. माझ्या कवितेचे नाव आहे सावित्रीबाई फुले. विषय साहू. माझ्या कवितेचे शीर्षक आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. अज्ञान अंधकारात वाट प्रकाशाची केली. अज्ञान अंधकारात
वाट प्रकाशाची केली, शिक्षणाची ज्योत लावी माझी सावित्री माऊली, शिक्षणाची ज्योत लावी माझी सावित्री माऊली. ती लढली, ती झिजली, पण नाही ती थांबली. ती लढली, ती झिजली, पण नाही ती थांबली. श्री शिक्षणाचाच वसा घेऊनच ती जगली, श्री शिक्षणाचाच वसा घेऊनच ती जगली. पती ज्योतिबांची साथ, श्री शिक्षणाचाच ध्यास. पती ज्योतिबांची साथ, श्री शिक्षणाचाच ध्यास. शिक्षणांमृत पाजून लेकीचे उच्चपद खास, शिक्षणांमृत पाजून लेकींचे उच्चपद खास. ऋणात राहून तुझ्या तन मन धन अर्पू, ऋणात राहून तुझ्या तन मन धन अर्पू. माऊली सावित्री तुला त्रिवार वंदन करू, माऊली सावित्री तुला त्रिवार वंदन करू. धन्यवाद. वा वैशालीताई, सावित्रीबाई फुले, किती सुंदर शब्दांची माला रचलीत. आणि आईला सांगितलं की माझी आई लढली, झिजली, पण ती नाही थांबली. तिची पेटती मशाल ही अखंड तेवत राहिली, अशी माझी साऊ. खरंच जर साऊच्या मनात हा विचार नसता आला तर, की माझी लेक शिकली पाहिजे, किंवा ज्योतिबांनी असा विचारच नसता केला की माझी साऊ शिकली पाहिजे, तर काय झालं असतं? आज स्त्री कुठे असती? आज आपण या स्थानी असतो का? नाही. ह्या साऊचा जो काही लढा आहे तो अतिशय अमूल्य आहे. साऊबद्दल दोनच ओळी म्हणते. साऊ पेटती मशाल, साऊ आगती जलाल, साऊ शोषितांची ढाल, साऊ मुक्तीचे पाऊल. खरंच साऊ मुक्तीचं पाऊल आहे, कारण की साऊने आपल्याला चूल आणि मूल याच्यामधून मुक्त केलं आणि स्वतःला सिद्ध करण्याचं एक नवीन बळ दिलं. बघूयात तर बरंच सुंदर अशा वैशालीताईंच्या रचनेनंतर आता अमृताताई काय घेऊन येत आहेत बरं. नमस्कार. शोध अस्तित्वाचा साहित्य मंडळ आयोजित जल्लोष नवरात्रीचा उत्सव नवरंगाचा ह्या उपक्रमात मी सौ अमृता विकास सावे, जिल्हा पालघर येथून आपली स्वरचित कविता घे भरारी आपणासमोर सादर करीत आहे. खरं तर स्त्रीने एक जन्म घेऊन अनेक नाती निर्माण केली आहेत आणि तिच्या पोटी एक जन्म देऊन त्याच्यातूनही अनेक नाती निर्माण करून संपूर्ण विश्वाला एकत्र बांधण्याचं, एकत्र ठेवण्याचं काम केलं आहे. ही स्त्री म्हणजे जणू काही विधात्याची देणगीच आहे आणि ह्या विधात्याच्या देणगीने ह्या विश्वाचं खूप सुंदर असं रूप, ह्या विश्वाला एक आगळं असं सौंदर्य प्राप्त करून दिलं आहे. तर ऐकूया घे भरारी. जरी विधात्याने दिला तुला स्त्री जन्म हा, जरी विधात्याने दिला तुला स्त्री जन्म हा, फटकेल अटके पार झेंडा तुझी थोर धडाडी पहा. फडकेल अटके पार झेंडा तुझी थोर धडाडी पहा. एका वेळी डोक्यात तुझ्या 100 विचार, एका वेळी डोक्यात तुझ्या विचार 100, थकत नाहीस जरी करे काम मनभर. गुंतलीस जरी किती नोकरीच्या मागे, गुंतलीस जरी किती नोकरीच्या मागे, ओढ लावी ती तुला बाळाचे ममतामयी धागे. आधुनिकतेच्या युगाचे कसे वाहती वारे, आधुनिकतेच्या युगाचे कसे वाहती वारे, नारी तू महान किती लीलया पेलते सारे. अष्टावधानी अष्टपैलू ललना ग भारी, अष्टावधानी अष्टपैलू ललना ग भारी, पुरुषाची मक्तेदारी तोडतेस न्यारी. कुटुंबाचा कणा झाली, कुटुंबाचा कणा झाली थोर तुझी कीर्ती, दिशा देई जीवनाला धन्य तुझी मूर्ती. जिजाबाई ताराबाई असशी तू लक्ष्मीबाई, जिजाबाई ताराबाई असशी तू लक्ष्मीबाई, जगाच्या कल्याणा अवतार घेई मुक्ताई. दिन असे भारी आज, दिन असे भारी आज सुवर्ण काळाचा, नवरात्रेच्या दिनी टिळा शोभे कस्तुरी बाळाचा. धैर्य धरी संकल्प करी, धैर्य धरी संकल्प करी, बने करारी
शृंखलेतून मुक्त होण्या, घे भरारी, घे भरारी, घे भरारी. धन्यवाद. वा, क्या बात आहे. घे भरारी. खरंच ताई, आत्ताच वैशालीताईने सांगितलं की साऊने आपल्याला ज्ञानाचं अमृत पाजलं, ज्ञानाचं दूध पाजलं आणि आज स्त्री स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी आहे. त्याच्यातच तुम्ही तुमचे काही शब्द इतके अप्रतिम वाटले की स्त्रीने एक जन्म घेऊन अनेक नाती निर्माण केली आणि तिच्या पोटातून दुसरा जन्म किंवा नवीन जन्म देऊन विश्वाला बांधण्याचं एक गोड असं ऋणानुबंध जोडले. खरंच ही नारी शक्ती म्हणजे किती अद्भुत आहे, किती वेगळी आहे. ही ज्याला समजते त्यालाच समजते खरंच. कारण की ही शक्ती दैविक आहे आणि ही शक्ती तेजोमय आहे. ताई, इतकी छान रचना तुम्ही सादर केली. घे भरारी. ही नारी शक्ती खूप खूप तेजस्वी आणि तेजोमय आहे. कारण की आपल्याला ह्या सगळ्या शक्तीचं जे काही स्वरूप आहे ते फक्त आपल्याला आपल्या दुर्गा आईच्या आशीर्वादातून मिळतं. मी माझी स्वरचित रचना ओटी खणनारळाची आमची कुलस्वामिनी एकविरा माता हिच्या चरणी समर्पित करते. हे आयराणी गीत आहे. एकविरा येसूव येसूव तुना दर्शन येसूव, एकविरा येसूव येसूव तुना दर्शन येसूव, पाजण दिना काटे मायतून मंदिरव, सूर्यानं पहिला किरण मायतूना पायवर पडसव, मायतूना लावण्याना लावण्याना लख प्रकाश पडसव, मायतूना लावण्याना लावण्याना लख प्रकाश पडसव, एकविरा येसूव येसूव तुना दर्शन येसूव, एकविरा येसूव येसूव तुना दर्शन येसूव, चैत्र पौर्णिमाले मायतुनी यात्रा भरसव, लाखो भाविक तुले भेटाले येत सव, मायतून आशीर्वाद आशीर्वाद लिसन घरले जात सव, मायतून आशीर्वाद आशीर्वाद लिसन घरले जात सव, एकविरा येसूव येसूव तुना दर्शन येसूव, एकविरा येसूव येसूव तुना दर्शन येसूव, एकविरा मायतू सिंहावर बसेल शेव, मायतू कितला कुआसना उद्धार करसव, मायतू भक्त असले जगान बळदेसव, मायतू भक्त असले जगान बळदेसव, एकविरा येसूव येसूव तुना दर्शन येसूव, एकविरा येसूव येसूव तुना दर्शन येसूव, साडी सोयीना माय तुले आहेर करसूव, खरनारणी मायतुनी ओटी भरसूव, मायतुना कडतीन मी अखंड सौभाग्य मागसूव, मायतुना कडतीन मी अखंड सौभाग्य मागसूव, एकविरा येसूव येसूव तुना दर्शन येसूव, एकविरा येसूव येसूव तुना दर्शन येसूव, नवरात्री पौर्णिमाले मायतुना जागर करसूव, तुना अखंड नामस्मरणे भावसागर तरसूव, 84 योनिसना फेरा चुकवसुव, 84 योनिसना फेरा चुकवसुव, एकविरा येसूव येसूव तुना दर्शन येसूव, एकविरा येसूव येसूव तुना दर्शन येसूव. सर्वांच्या रचना अतिशय बहारदार अप्रतिम होत्या. सगळ्यांचे वेगवेगळे शब्दांचा वेगळ्या धाटणीचा सूर आणि प्रत्येकाच्या विचाराची एक वेगळ्या प्रकारची एक पकड, वेगळ्या वेगळ्या विषयाला हात घालून तो बांधण्याचा प्रयत्न केला. मग ती अगदी शिल्पाताईंच्या ओव्या असतील ज्या त्यांनी 3.5 पीठांसाठी गायल्या,
आशाताईंचं सुंदर असं मायाभवानी गीत, सुंदर शब्दात, सूर अतिशय श्रवणीय. त्यानंतर वैशालीताईने सावित्रीबाई फुले हिला वंदन करून स्त्रीशक्तीचा जागर असा चालू ठेवावा हीच प्रार्थना करून, अमृताताईंनी घे भरारी तोच वसा पुढे चालवत प्रत्येक स्त्रीने आपल्यातील ऊर्जा ओळखावी आणि स्वतःला सिद्ध करून उंच गगनात भरारी घ्यावी. आणि मी माझं गायलेलं स्वरचित गीत म्हणजे एकविरा देवीला की तिच्या दर्शनाला आपण नक्की जाऊ आणि आईला सांगू सुखी ठेव हीच प्रार्थना आईच्या चरणी करू. असं आजचं पुष्प आपण समर्पित केलं. सगळ्या मान्यवरांच्या रचना अतिशय उत्तम होत्या. छान 9 रंग नवरात्रीचे प्रेम, उत्साह, सौख्य, मांगल्य, तेजस्वी, तेज, उत्तेजना, मनोकामना या इतक्या सगळ्या रंगांचा एक रंग म्हणजे प्रेमाचा, तेजस्वितेचा हा रंग सगळेजण अनुभवत आहोत. अशाच या नवरात्रीच्या शुभेच्छा देते आणि आजच्या आलेल्या सगळ्या मान्यवरांचे आभार देखील मानते, पण नक्कीच त्यांच्या ऋणात राहू इच्छिते, कारण की तुमच्या सगळ्या रचनामुळे कार्यक्रमाला एक नवीन रंग चढला. यानंतर इथेच आपला कार्यक्रम संपला असंच जाहीर करते. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. शुभरात्री.